श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज पुन्हा एकदा बांधकाम कामगार योजनेची अपॉइंटमेंट जी असणार आहे राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये चालू झालेली आहे. बरेच कामगाराचे कॉमेंट्स आपल्याला आलेले आहेत, प्रश्न आलेले आहेत की ताई आमच्या जिल्ह्यामध्ये ही जी अपॉइंटमेंट असणार आहे कधी चालू होणार आहे, त्याचबरोबर ह्या योजनेचा लाभ जो असणार आहे आपल्याला किती दिवसांनी मिळतो, भांडी वाटप हे किती दिवसांनी होतं, थंब झाल्यानंतर भांडी वाटप झाल्यानंतर भांडी आपल्याला किती दिवसांनी घरी येतात, अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. जी पण काही नवीन योजना येतील तर त्याची अपडेट्स त्याची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचली जाईल आणि तुम्ही एक पण योजना मिस करणार नाही. तर महाराष्ट्र शासनाकडून जी आपल्याला 32 प्रकारचे क्लेम मिळतात त्याच्यामध्ये बघा महिला प्रसूतीसाठी जी योजना आलेली आहे, नवीन योजना आलेली आहे 13 जुलैपासून हा जो GR आलेला आहे मुलांच्या शाळेच्या शिष्यवृत्तीसाठी, त्याचबरोबर महिला प्रसूतीसाठी तर असा एक नवीन GR आलेला आहे. त्याच्यामध्ये 4 नवीन योजना सुरू झालेल्या आहेत. तर आम्हाला जेव्हा भांडी मिळालेली होती तर नोव्हेंबर 2025, तर यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी आम्हाला भांडी मिळालेली होती. तर साधारणतः 2 महिन्यानंतर भांडी आपल्याला मिळाली होती. तर भांड्यासाठी आम्ही जो अर्ज केलेला होता तर तो अर्ज कधी केलेला होता, तर भांड्यासाठी जो अर्ज केलेला होता तर आधी आम्ही गृहोपयोगी संचासाठी जो होता तर तो अर्ज केलेला होता 30 भांडी संचासाठी, तर तो मे महिन्यामध्ये केलेला होता. मे महिन्यामध्ये 2025 अर्ज केलेला होता. त्यानंतर आम्हाला 6 महिने लागले गृहोपयोगी संच येण्यासाठी. गृहोपयोगी संच आल्याच्या नंतर पेटी संच एसेन्शियल किटसाठी नंतर अर्ज केला आणि त्यानंतर दोन्ही वस्तू आम्हाला एकाच दिवशी मिळाल्या. तर हे सर्व साहित्य आहे एसेन्शियल किट, पेटी, सेफ्टी किट, गृहोपयोगी संच आम्हाला 15 नोव्हेंबर 2025 या दिवशी ह्या सर्व वस्तू मिळाल्या. त्यानंतरच बघा मी अशा काही बांधकाम कामगारांना माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे की आपण अर्ज कधी करायचा आहे, अर्ज करताना कोणती नोंदणी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर रजिस्टर करताना आपण स्वतः काही त्याची दखल घ्यायची आहे. याबाबत मी बरेच व्हिडिओमध्ये माहिती देत आहे. जर तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर सलग व्हिडिओ माझे बघत राहावा. व्हिडिओच्या माध्यमातून मी नक्कीच माहिती देत असते. तर बघा साधारणतः आपल्याला 8 महिने तरी जातात बघा ही भांडी वाटपासाठी. 8 महिने जातात. 8 महिन्यानंतर आपल्याला किंवा मग आले तर लवकरात लवकर 2 महिन्यामध्ये सुद्धा भांडी आपल्या घरी येत असतात. तर बघा ऑनलाईन हा आपल्याला अर्ज करायचा असतो. ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला 1-2 महिन्यानंतर किंवा मग साधारणतः 8 महिने सुद्धा लागतात आपल्या घरापर्यंत भांडी पोहोचवण्यासाठी. तर बघा अशी जी अपडेट आहे बघा आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये साधारणतः पुणे जिल्हा पूर्णतः चालू आहे, पूर्णतः अपॉइंटमेंट चालू आहे. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा गृहोपयोगी संचाची वाटप सुरू आहे, अपॉइंटमेंट सुरू आहे. जर तुम्ही एप्रिल मे मध्ये जर तुमचा अर्ज केलेला असेल तर नक्कीच तुम्हाला ऑगस्ट महिन्यामध्ये भांडी मिळणार आहेत. 1 ऑगस्टपासून नवीन यादी सुरू होणार आहे भांडी वाटपासाठी. जर तुम्ही जवळचे केंद्र निवडलेलं असेल, शिबिर निवडलेलं असेल तर नक्कीच तुमची भांडी वाटपाची जी काही तारीख असेल तर ती लवकरात लवकर मिळून जाईल. तर बघा आज महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू आहे भांडी वाटप, तर बीड जिल्ह्यामध्ये सध्या अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे. कालपासून बीड जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे. त्याचबरोबर बघा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा अपॉइंटमेंट सुरू झालेली आहे आणि पुणे जिल्हा. तर या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही बिलॉंग करत असाल तर कामगारांनी आपली अपॉइंटमेंट आजच बुक करायची आहे. वेबसाईटवरती जर एरर येत असला तर तुमची अपॉइंटमेंट बुक होऊ शकत नाही. जर एरर येत नसला तर नक्कीच तुमची अपॉइंटमेंट तुम्ही आजच बुक करू शकता. जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.